हॅलो हॅलो हॅलो, अरे बोल ना. कामावरच्या बायकांसोबत मस्त टराटरा आरवतोस ना, आणि माझ्यासोबत बोलायला दातखिळी बसते तुझी. हॅलो हॅलो, अरे हॅलो. आधी असं नव्हतं माझा तू खराब, आता कोण्या बाईची हवा लागली तर माहित नाही. दारू प्यायला लागला. जिच्यामुळे माझा नवरा बिघडला ना, तिचा सत्यानाश होईल, सत्यानाश होईल तिचा. ते कधी सुखानं जगणार नाही, कधीच नाही. बापा मंदे काम फुसुक फुसुक करत आहे का झाला? आता का होवाचा बाकी राहिला उजेड पाड्या भाऊ. मंदे एक तर तू मला उजेड पाड्या म्हण, नाही तर भाऊ तरी म्हण. काऊन तर ते सांगतो. उजेड पाड्या म्हणलीस तर माझ्या शरीरात असा 440चा हाय व्होल्टेज येते, आणि समोरचा भाव लावलीस तर जागच्या जागीच थंडा पडतो. पण झाला का काय तुझ्याची भानगड आहे का? नाव नको घेऊ त्या तुकारामचं माझ्या पुढं. त्याच्यामुळे आता मला फाशी लागायची वेळ आली. कोणा बायच्या नादी लागला का कोणती लत लागली तर माहित नाही. दारू प्यायला लागला, आणि एवढंच नाही तर तो माणूस 8-8 दिवस घरी येत नाही. याच्याशी लग्न करून फसले. असा होईल माहीतच होता. आधीच तो रोजगार सेवक, त्याच्या सोबतीने भरपूर, आणि गावात किती विधवा बायका आहे माहित आहे ना. काम भेटते म्हणून अडल्या नडल्याच्या वेळेस त्याच्या डोक्याला असा बाम जिरवून देते. काय सांगतोस का काय सांगतोस म्हणून विचारून राहिली. आता पाठपीर बसत बसला असं त्या बायाकडे. आत्ताच्या त्या बायकांचं घर दाखव मला. आत्ता जाऊन त्यांच्या झिंजा नाही उपळली ना तर नावाची म्हणता नाही मी. हा, अशी नको करू मंदे. आम्हाला कवा पाहिलीस म्हणून त्या बाया तुझ्या लटा अशा खल हलवतील, आणि तुझे कपडे फाडतील, आणि अशाच कपड्यां जर घरी येशील तर तुझी बेइज्जत नाही होईल का? आधीच तू अशा वर्कर आहेस, आणि गावात असे वर्क करते म्हणून कोणी जर तुझी वर्क कंप्लीट केली तर गेली नोकरी 12च्या भावात. काय करू तू सांग बरं. आता तू तुझ्या सोबत कामावर काऊन नाही जात? तुझ्याकडे तो कार्ड असं कार्ड आहे, आणि गेली होती नाही तर काय. पण डिलिव्हरीची केस आली तर सोबतच वापस यावं लागलं मला. पुन्हा डबल झाला सत्यानाश. तू दुसऱ्याच्या बाळाचीच काळजी घेत जा, घरोघरी जाऊन लहान पोराले लस देत जा, एवढा तुझ्या नशिबात आहे. पण मला वाटत नाही तू स्वतःचा बाळण पण करशील म्हणून. मला म्हणत होतीस ना, आता तुझ्या घरी कोणता उजेड पडते म्हणजे तू माय. तू एक काम कर, हा नवरा सोडून दे. काय बोलतोस? अरे दे सोड, किती फायद्यात राहशील. फायद्यात काय पण बोलतोस का? हो म्हणतो उजेड पाड्या ते बायको माय तर तिच्या तोंडाजवळ तोंड नेऊन तू का करतायस? हे म्हणे मा नवरा कामातून गेलाय म्हणे, त्याला दुसऱ्या बायकाची लत लागली आहे म्हणे. असं आता कोणाच्या तोंडाकडे पाहू म्हणे. मी म्हणलो माझ्याच तोंडाकडे पाहिजे. असा हो का? बरोबर आहे. गावातले लोक हिच्या नावानं बोंबल टिकतो, गोष्ट काही खोटी नाही. काय म्हणतात माझ्याबद्दल? तू इकडे हो बरं. काय म्हणतात माझ्याबद्दल? तुझ्यासारखी नाही आहे मी, समजला? तर तुझ्या बाई असा झालो मी. आता का केलं तुम्ही? का केलं सांग ना. मला एक सांग, तुला किती लोक ओळखते? भरपूर लोक ओळखतात म्हणून का तू दारू पिशील? तर तुझ्या बाई पिवायला लागलो मी. सांगत काय? मी तुला सांगतो, तहसील मध्ये गेलो, हा, दवाखान्यात गेलो, बाजारात गेलो, देशीच्या दुकानात गेलो, तर जेती गेलो तेथले सगळे लोक एकच म्हणत होते, मंदी चालू आहे. सांग आता आग लागो त्या लोकांच्या तोंडाला. एवढी ताव नको खाऊ. एवढा ताव कोठी तरी खाल्ली असतीस तर अजून घरात पारणा हल्ला असता. तर तू सांडासारख्या दुसऱ्याच्या वावरात जाऊन माती करत जा, आणि मी काय एकटीच जाऊन पडणार होता तिथं? मार जसा लग्नाच्या आधी बोड्या करतो, तलाव करतो, तमका करतो, आता काऊन थंडा पडला असतं सांग ना. तर तुझ्या बोलण्या पायी मला थंडा पडायला लागतो.
मला एक सांग, सगळेचे सगळे लोक मंदी चालू आहे काहून मंदी? पाय मी तुला पुन्हा सांगते, मी कोणाला भेटायला गेली नाही. आणि हो रे तू क्या, तू तरी धुतल्या तांदळावर साप आहेस का? हा? हो हो, आय मंदी चालू आहे. वाय त्यालाही माहित आहे मंदी चालू आहे म्हणून. हलकटा अजून आगीत केला तू राहिला हा? मग हा तर तुझ्या जवळचा माणूस हो ना, सांगून राहिलीस तर. आणि इकडे तू इकडे मायाकडे मला एक सांग, हं? त्या गावातल्या सगळ्या खंब्याला बोल लावलास आणि माझ्या घरासमोरच्या खंब्याला बोल काऊन नाही लावलास तू? सांग ना. बल संपले आहेत, येईन कवा लावीन. संपले नाही बापू, तर इले भेटासाठी तुला अंधाराची गरज आहे म्हणून त्या खंब्याला बोल नाही लावस तू. पण एक गोष्ट लक्षात ठेवतो, एखाद्या दिवशी अंधारात जर मुले सापडलास का नाही, कुत्रा समजून असा कमरेवर दंडा मारतो की अंक्यां करतलं परशी सांगत. तुमच्या दोघांच्या तोंडाला झाकणं नाहीयेत म्हणून अशा गोष्टी करता. आणि हा 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 माझा नवरा स्वतःला मोठा अक्कलवान समजते हा? तर दारू पेते ना गावभर सांगत सुटते का मंदी चालू आहे मंदी चालू आहे. तर मग मी कोणत्या चालूपणा केलं तर या नाकाच्या नकट्यानं सांगावं का नाही? तर मी कायचा नाकाचा नकटा? आहेस तू नकटा. तू फेमस आहेस ना, भले नकटा म्हणतेस. असं का? तू नकटा आहेस. पाय मी सांगून ठेवत आहो, तू जास्त बोलू नको माझ्या समोर आणि जास्त तावात आणू नको, नाही तर तुझी नसबंदी करून ठेवीन. हा तुकाराम, घरचीच गोष्ट आहे, करून घे नसबंद. मी नाही करत. कोणताही सल्ला नको देऊ, काही सांगते बेटा. मी नाही करत, माझी बायको नाही बाबा. ताई आली गमगर आहे. ताई बोल नको. काय करताय? द्या माझ्याकडे. अहो द्या म्हणते ना, द्या सोडा. काय हो, तुम्हाला जड काम करायला मनाई केली ना डॉक्टरांनी? वहिनी, अहो भाऊंच्याच कामावर कितीतरी गरोदर बायकांना जाताना बघितलंय मी. मग त्या बायकांना काम केल्यावर त्रास होत नाही, मग मलाच काम का नाही करू देत बरं? ताई त्यांना कामाची सवय असते आणि कामगार काम करणार नाही तर खाणार काय? पण तुमचं तसं आहे का? आता तुमचे दिवस भरत आले, उगीच रिक्स कशाला घ्यायची सांगा बरं? बरं ठीक आहे. पण मला एक सांगा, आतमध्ये तुमच्या दोघांचा जोरजोरात बोलण्याचा आवाज येत होता. एवढे जोरजोरात कशाबद्दल बोलत होता तुम्ही? मी नाही बोललो ताई, हेच जोर जोराने येऊ येऊ पडत होती. ताई तुम्हाला वाटतं का मी जोरात बोलते? आता जेवढा आवाज आहे तेवढाच आवाजात बोलते मी. खोटे बोलत आहे. आता तरी आवाज जास्त आहे का सांग बरं? नाही नाही, तुम्ही दोघंही खोटे बोलताय. तो तुमच्या दोघांचाच आवाज होता, खूप जोरजोरात भांडत होता. हो मी म्हणते, एवढा जोरजोरात भांडण्यासाठी झालंय काय? ताई हा माझा बोळी धोका नवरा. काय आता नवऱ्याला बोली धोक्या म्हणतो, हिचा बरोबर हो का? अहो पण मला एक सांगा, ते बोडी झोके म्हणजे काय? बोडी झोकिया हा साहित्यिक शब्द आहे. नाल्या खोदाले ज्याले तलाव बोळ्या पुरत नाही त्याले बोडी झोक्या म्हणतात. खातेच बापू लाता माझ्या हातच्या, तू नाही वाचस. शांती शांती. ताई 8 दिवसापासून हा माणूस दारू पिते. दारू पिते ते पिते, कधी कधी 8 दिवस 15 दिवस हा घरी येत नाही. आणि घरी आला रे आला का माझ्या मागे भिडते. काहून? तर सारं गाव म्हणते का मंदी चालू आहे. ताई एवढ्या दिवसाची तुम्ही माझ्या घरी राहता, कधीतरी पाहिला मला चालूपणा करताना? अंधारातल्या गोष्टी पावाले ते लोक. पहा कसा बोलून राहिला तुमच्या डोळ्याच्या देखत. कधीतरी वाईट साईट वागताना पाहिला का? नाही नाही बहिणी, तुम्ही तुम्ही त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका. मी सांगते ना, मी कधी तुम्हाला असं वाईट वागताना बघितलं नाही, कधी चालूपणा केला नाही तुम्ही. हो पण मी म्हणते, भाऊ घरी येत नव्हते तर मला काय सांगितलं? अहो मी समजावलं असतं त्यांना, घरी आणलं असतं. ताई आधीच तुम्ही 2 जीवाच्या, आपल्या घरची भानगड तुम्हाला सांगून उगाच टेन्शन कशाला देऊ म्हणून नाही सांगितली. आणि मला वाटत होतं की आज ना उद्या सुधरेल, पण म्हणतात ना कुत्र्याचं शापूट वाकडं ते वाकडं. काय आता हे कुत्रा आहे म्हणता? आता हिची बरोबर हो का ताई सांगा? पाहिलं ताई, मी याला कुत्रा म्हणली का बरं? कुत्र्याचं उदाहरण नाही का दिली? वाटल्यास रानडुकराचा द्यायची. तू तर 100% मरणारच आहेस माझ्या. शांती शांती. ताई 8 दिवसापासून हा माणूस मला नेहमी बोलतो. ताई तुम्ही खरं खरं सांगा, अगदी खरं सांगा, मी खरंच असं वाईट वागते का? नाही वहिनी, खरंच मला माहिती आहे ना,
तुम्ही वाईट वागत नाही हो, तुम्ही कधीच अशा वाईट वागल्या नाहीये. नाही वागली ना मी वाईट, नाही वागली ना. मग हा कसा म्हणते का मंदी चालू आहे म्हणून? अहो मग त्यांचं कुठे चुकलं? ते बरोबर म्हणतायत की आता मंदी चालू आहे. पाय आता बसला का नाही नाही लेपेत ताईलाही माहित आहे मंदी चालू आहे म्हणून सांगून राहिली येती. आई आई हा बेवडा बोलला त्याचं काही वाटलं नाही. पण तुम्ही उजेड पाड्या 2-4 बालट्या घेऊन ये, आंघोळीच्या कामात तरी पाणी येईल. थंडी चालूच आहे. काय बोलताय तुम्ही? भाऊ मला एक सांगा, हे मंदी चालू आहे कुठे ऐकलं तुम्ही? पाहिताई मी बाजारात गेलो, हं, बँकेत गेलो, हं. दवाखान्यात गेलो, देशीच्या दुकानातही गेलो वाटल्यास. तर जेथी गेलो तिथले सगळे लोक एकच म्हणत होते मंदी चालू आहे. आता एवढी फेमस राहील काय? अहो पण तुम्ही समजताय ती मंदी ही नाहीये. म्हणजे आपल्या गावात दुसरी मंदी आहे, पण तिचं नाव माझ्या मास्टरवर नाही दिसला ना. अहो तिचं नाव तुमच्या मस्टरवर येईल कसं? ती मंदी म्हणजे कोणी बाई नाहीये. आता आपल्या देशात कोरोना आला होता, लॉकडाऊन झालं होतं, मग सगळे कामधंदे बंद होते, अर्थव्यवहार कंपन्या बंद होत्या ना. मग अर्थव्यवहार ठप्प झाला की त्या काळाला म्हणतात मंदी चालू आहे. आता अनायसे वहिनीचं नाव मंदा. आई आता तुम्ही काहीच सांगू नका. जे समजायचं ते समजली मी. फक्त तुम्ही इकडे या 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 इकडे या. मारू नको. आता काय मारू नको, काय मारू नको. घरात चल, उकरात टाकते ना मुसरानं काढते आणि बारीक बनवते तुला. घे ना ताईनं समजावून सांगलं म्हणून, नाही त्या मंदीवरून तुझी बंडी सुलार होणार होती. माझी नाही बापू, तर तुझी बंडी उलार होणार आहे, समजलास? मंदा शांती शांती. तू शांतीवाला आलास तर तू कायचा उजेड पाड्या, तू तर एक नंबरचा अंधार कर्या माणूस आहेस. आज तुम्ही होता म्हणून वाचला माझा संसार. हा माणूस सोडचिठ्ठी पर्यंत आला होता, सोडचिठ्ठी द्यायच्या धमक्या देत होता मला. आणि एवढंच नाही तर हा माणूस असं मला टोचू टोचू बोलतो नेहमी. आता एवढी खोटी बोलतेस तू? खरंच असा टोचू बोललोय सांगतेस ना तू? असं का? हे बोलताना असं टोचावंच लागतं का? हे तुझे बोलणे नाही टोचत माझ्या मनाला? खरंच हो, तुम्ही होता म्हणून वाचला माझा संसार, नाही तर मी बर्बाद झाली असती ताई, बर्बाद झाली असती. नाही वहिनी, मला एक सांगा, तुम्ही उपकार करतायत माझे, मी असं कसं होऊ देईन तुमच्या सोबत? मला वाटलंच काहीतरी गैरसमज झालाय म्हणून मी बाहेर येऊन तुमचा गैरसमज दूर केला. आता भांडू नका तू. ताई ताई हो, काय होतंय तुम्हाला? ताई बोला ना ताई. बोलता का झाला असेल रे? काव का पोट पोट म्हणत आहे ना. तुकाराम अरे ताईला बाळण कळा सुरू झाला. ह्या कळा कशा काय ते? अरे आता थोड्या वेळानंतर ताईची डिलिव्हरी होईल. शक्यता डिलिव्हरी नॉर्मलच होईल, पण नाहीच झाली तर आपल्याला ऍम्ब्युलन्स बोलावं लागेल. पण हो, ही गोष्ट तिसऱ्या कुणालाही करता कामा नये. ताईच्या आयुष्याचा प्रश्न आहे बरं. पाय कोणाला सांगायचा नाही. पाय कोणाला सांगायचं नाही. काय माणसा की माकडा रे तुम्ही? एकदमच आजचे. तुम्ही बसा बोलत, मी ताईकडे लक्ष देते. ताई ताई थोडा धीर ठेवा. एवढा त्रास होता का रे? बरा झाला रे बायाच्या जन्माला नाही गेलो. समजला काय समजलं? वरशील ना. आणि काय रे मोठा लवकरच ट्यूबलाइट पेटला ना तुझा. बरं जे झालं ते सगळं चांगलं झालं. तू मामा झाला, ताईला मुलगा झाला. पण बाळंती चांगले आहेत ना? अगदी व्यवस्थित आहे. मी काय म्हणते, मला काही वाण सामान घ्यायला दुकानात जायचं. पण हो, मी पुन्हा सांगते, ही गोष्ट तिसऱ्या कुणालाही करता कामा नये आणि मला याच्यावर भरोसा नाही. पाय
माझा नाव उजेड पाड्या जरी असल हं. पण अंधारातली गोष्ट उजेडात अजिबात नाही पडू देत. हो. बरं बरं ठीक आहे मी जाते दुकानात वाण सामान घ्यायचं. मी येऊ का मी येऊ? बत्ती देऊ का देऊ? येतच का येतच येतेस काय? का हो तुझा येतेस काय येतेस? का? अजिबात याच्या संग नाही जायचं. का बरं नाही जायचं? हा माणूस कसा आहे माहित आहे ना? कसा आहे तो? कसा आहे म्हणजे माहित आहे ना मागचा प्रकार? हे बघ तो कसा आहे हे मला माहिती नाही पण मी कशी आहे हे मला चांगलं माहित आहे आणि मी बघते जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून नेहमी तू माझ्यावर शक करतो. कधी या घरात सुखाचं अन्न खाऊ दिला नाही, कधी प्रेमानं बोलला नाही. खूप झालं आणि खूप काही सहन केलं पण आता मी एकही गोष्ट तुझी सहन करणार नाही. आज मी एक निर्णय घेतलाय. कोणता? आता या क्षणी मी याला भाऊ म्हणते. का म्हणलीस का म्हणलीस? याला भाऊ म्हणते. नमस्कार सोयऱ्या. राम राम भाटो. ह्या बापू माया कोण लागल? पुतण्या नाही का रे? बापू पुतण्या तू या मामीला घेऊन चाललो रे. का बोलतेस का? घेऊन चाल का? हिला घेऊन परत आहेस का? पाहिलास ना? सोबत चाललो म्हण. पाहिलंच की नाही कोणामुळे गडबड होत होती तर. बापू पुतण्या मामी सोबत चाललो. हा, असं. चल मेरी बहन. चल मेरे भाई. हा जाईंड अकाउंट कहाचा होता? हा कहाचा होता जाईंड अकाउंट? बघ आता शक घ्यायचं नाही आणि आता जर शक घेतलास ना डायरेक्ट सोड चिठ्ठी करते तुझी. आम्ही बहीण भाऊ आहोत. जा बापा. भाटो जातो. अहो येते. चल. साला कमालच आहे. बाई म्हणला का हात धरूनही जाता येते. माझाच काम जमला. माझ्याही कामावर बहु मोठ्या चांगल्या चांगल्या बाया येते. बाई म्हणत जातो मस्त हात धरून हिंडत जातो. जमला काम.